नमस्कार. चला, आज आपण एक अशी गोष्ट पाहूया जी आपल्याला खूप काही शिकून जाते. ही गोष्ट आहे सत्तेच्या गर्वाची आणि त्याच्यामुळे होणाऱ्या परिणामांची. ही आहे दुर्योधनाची कथा. आपण सचित्र बालकथाएं गायत्री परिवार ह्या पुस्तकाच्या आधारे पाहणार आहोत की अहंकार माणसाला खरंच कुठे घेऊन जातो. बघा, या एकाच वाक्यात या संपूर्ण कथेचं सार आहे. दुर्योधनाचा अहंकार तो काही साधीसुधी सवय नव्हती, नाही. ही तर एक अशी विनाशकारी शक्ती होती जी पुढे जाऊन एका महायुद्धाचं कारण बनली. चला तर मग बघूया हे सगळं कसं घडत गेलं. आता इथे बघा, दोन अगदी वेगळी चित्र दिसतायत आपल्याला. एकीकडे आहे दुर्योधन. महालात सगळं काही आहे, ऐश्वाराम आहे, पण तरीही मनात अशांती, असमाधान. आणि दुसरीकडे पांडव. जंगलात राहतायत, अगदी साधेपणाने, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आहे. पण मग खरा आनंद होता कुठे? तर इथून पुढे गोष्ट एक वेगळंच वळण घेते. आता आपण पाहणार आहोत की हा अहंकार दुर्योधनाकडून काय काय करून घेतो. तो जंगलात पोहोचला, पण का? पांडवांना भेटायला? मुळीच नाही. त्याचा उद्देश एकच होता, आपलं वैभव दाखवणं, आपली शक्ती दाखवणं आणि आपल्याच भावांना कमी लेखणं. जरा विचार करा, शांत जंगलात जिथे पांडव साधेपणानं राहतायत, तिथे दुर्योधन एक मोठा उत्सव साजरा करतोय. खूप मोठा गाजावाजा, आरडाओरड. आणि हे सगळं कशासाठी? तर फक्त हे दाखवण्यासाठी की मी किती मोठा आहे, मी किती सामर्थ्यवान आहे. तर मग हा अहंकार म्हणजे नेमकं काय? ही एक अशी अवस्था आहे जिथे माणसाची सभ्यता, सौजन्य सगळं काही संपून जातं आणि मग त्याला स्वतःशिवाय दुसरं काय दिसतच नाही. आणि मग घडतं तेच जे व्हायचं असतं. हाच अहंकार दुर्योधनाला एका अशा संघर्षात ओढतो जिथे त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतात. त्यांच्या अहंकाराची पातळी बघा. त्यांनी काय केलं तर गंधर्वांचं तळं घाण करायला सुरुवात केली. आणि जेव्हा गंधर्वांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचं ऐकलं सुद्धा नाही. यालाच म्हणतात निव्वळ मुजोरी. आणि मग काय, गंधर्व राजा प्रचंड चिडला आणि त्याने या सगळ्यांना बंदी बनवलं. इथे दुर्योधनाची सगळी ताकद, सगळी सत्ता, सगळं काही व्यर्थ ठरलं. तो पूर्णपणे हतबल झाला होता. आता गोष्टीत एक ट्विस्ट येतो. ही बातमी जेव्हा पांडवांपर्यंत पोहोचते तेव्हा युधिष्ठिर काय करतो हे पाहणं खरंच खूप महत्वाचं आहे. जेव्हा युधिष्ठिराला हे कळतं तेव्हा तो अर्जुनाला त्यांना सोडवण्यासाठी पाठवतो. विचार करा, ज्या भावाने अपमान केला त्यालाच वाचवायला. इथेच दुर्योधन आणि युधिष्ठिर यांच्यातला फरक स्पष्ट दिसतो. एका बाजूला द्वेष आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्य. आणि मग अर्जुन आपल्या मित्र असलेल्या गंधर्व राजाशी बोलतो आणि कौरवांची सुटका करतो. म्हणजे बघा, किती मोठी गोष्ट आहे ही. ज्यांना दुर्योधन त्रास द्यायला आला होता, आज तेच त्याचे प्राण वाचवत होते. खरा मोठेपणा हा सत्तेत नसतो तर चांगल्या वागणुकीत असतो, हेच पांडवांनी दाखवून दिलं. तर मग या सगळ्याचा शेवट काय झाला? दुर्योधनाला कोणता धडा मिळाला? चला, कथेच्या शेवटाकडे वळूया. बिचारा दुर्योधनाला लाजेने मान खाली घालून परतावं लागलं. त्याचा पराभव कोणी शस्त्राने नाही केला, तर त्याच्या स्वतःच्या अहंकाराने केला होता. जे पेरलं तेच उगवलं. आणि म्हणूनच या कथेतून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते. अहंकार तो नेहमी नुकसानच करतो, नेहमी. ही शिकवण खूप साधी आहे, पण तितकीच महत्वाची सुद्धा आहे. ही गोष्ट ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो, नाही का? आत्मविश्वास असणं आणि अहंकारी असणं यात नेमका फरक काय आहे? याची सीमारेषा कुठे आहे? यावर थोडा विचार करायला हवा.